सोलापूरच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात सध्या एकाच चर्चेनं उधाण आणले, ती म्हणजे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक। सहकाराचा गड मानल्या जाणाऱ्या या बँकेवर वर्चस्व कुणाचं असणार यावर सोलापूर जिल्ह्याचं पुढचं राजकारण ठरणार आहे। गेल्या काही निवडणुकांपासून सोलापूरच्या राजकारणात पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील असा एक तीव्र संघर्ष आपण सर्वांनीच पाहिलाय। आता याच संघर्षाची पुढची लढाई या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत रंगणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। या संपूर्ण निवडणुकीची खरी चुरस दडलेली आहे ती मोहिते पाटील यांच्या राजकीय भूमिकेत। भाजपच्या पॅनलमध्ये मोहिते पाटील सहभागी होणार की स्वतंत्र चूल मांडणार? खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची डीसीसी बाबत किती ताकद असणार यावरच सर्व गणित अवलंबून असणार आहेत। जर भाजपा आणि मोहिते पाटील यांच्यात ऐनवेळी समेट घडवून आणला तर बँकेचं नवं संचालक मंडळ अगदी बिनविरोध होण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला विरोधकही शांत बसलेले नाहीत। माळशिरसमध्ये मोहिते पाटलांना आव्हान देणारे माजी आमदार राम सातपुते यांनीही आता डीसीसी बँकेसाठी कंबर कसली आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ एका बँकेची सत्ता मिळवण्यापुरती मर्यादित नसून ती सोलापूरच्या राजकीय वर्चस्वाची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर, पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला फॉलो केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। सोलापूर डीसीसी बँकेच्या इतिहासावर नजर टाकली तर मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येतं। खरं तर माळशिरस सोसायटी मतदारसंघातून सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून या परंपरेची सुरुवात झाली। शंकरराव मोहिते पाटील यांच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 1979 पासून 2018 पर्यंत तब्बल 39 वर्ष या बँकेचं संचालक म्हणून काम पाहिले। ही डीसीसीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय इनिंग मानली जाते। माळशिरस तालुक्यात एकूण 145 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहेत। त्यापैकी मतदानासाठी 141 संस्था पात्र ठरल्यात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 141 पैकी साधारण 100हून अधिक संस्थांवर आजच्या घडीला मोहिते पाटील यांचेच निर्विवाद वर्चस्व आहे। केवळ माळशिरस सोसायटी मतदारसंघच नाही तर डीसीसीच्या शेतमाल प्रक्रिया संस्था आणि दुग्ध संस्था या 2 मतदारसंघांमध्येही मोहिते पाटलांकडे निर्णायक संख्याबळ आहे। थोडक्यात सांगायचं तर डीसीसीच्या किमान 3 जागांवर मोहिते पाटलांचा आजही भक्कम प्रभाव कायम आहे। मोहिते पाटील घराण्यातून आजवर अनेक दिग्गजांनी या बँकेचं नेतृत्व केलंय। शंकरराव मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी संचालक म्हणून काम पाहिलंय। जेव्हा रणजितसिंह यांचा डीसीसीत प्रवेश 2005 मध्ये झाला तेव्हा त्यांनी 2005 ते 2010 आणि 2010 ते 2015 या काळात खरेदी विक्री मतदारसंघातून तर 2015 ते 2018 दरम्यान पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघातून बँकेचं प्रतिनिधित्व केलंय। आगामी निवडणुकीत माळशिरस सोसायटी मतदारसंघातून ते स्वतः पुन्हा डीसीसीच्या मैदानात उतरणार का याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। इतिहास पाहिला तर प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 2005 ते 2013 दरम्यान पणन व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। मात्र 2013 मध्ये अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्यांनी मुदतीपूर्वीच संचालक पदाचा राजीनामा दिला होता। हा इतिहासही या निमित्ताने आठवला जातो। माळशिरसच्या राजकारणात मोहिते पाटलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी आमदार राम सातपुते यांनीही आता डीसीसीच्या संचालक पदासाठी पूर्ण तयारी केली आहे। माळशिरसच्या सोसायटी मतदारसंघातून मोहिते पाटलांचं वर्चस्व असल्याने तिथून निवडणूक लढणं कठीण हे ओळखून राम सातपुते यांनी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून तयारी पूर्ण केली आहे। सातपुते हे नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकार संस्थेचे सभासद आणि संचालक आहेत। त्यांनी या सोसायटीतून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेडही केली आहे। म्हणजेच डीसीसीचे संचालक होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कायदेशीर निकष त्यांनी पूर्ण केलेत। भाजपच्या पॅनलमध्ये आपल्याला निश्चित संधी मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे।
त्यामुळे राम सातपुते यांची एंट्री या निवडणुकीत नवा रंग भरणार आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी, करमाळा आणि माळशिरस या मतदारसंघांवर सध्या नव्या राजकीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे आणि तिथे संघर्षाची चिन्हही आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील 5 तालुके असे आहेत जिथे जुन्या मातब्बरांपुढे नवीन समीकरणांचे फारसं आव्हान दिसत नाही. जसे की मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील यांचं वर्चस्व कायम आहे. उत्तर सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांची पकड भक्कम आहे. माढामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा प्रभाव कायम आहे. पंढरपुरातही माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं स्थान मजबूत आहे आणि मंगळवेढ्यात माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांचाही दबदबा आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ झाली तरी या नेत्यांच्या वर्चस्वाला सहजासहजी धक्का लागण्याची शक्यता कमीच दिसतीये. एकंदरीतच काय तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या भाजपा आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु मोहिते पाटील यांच्या भक्कम संख्याबळाशिवाय ते पूर्ण होणं कठीणच आहे. जर भाजपा आणि मोहिते पाटील एकत्र आले तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, पण जर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष असाच ताणला गेला तर सोलापूर बँकेची ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि राजकीय दृष्ट्या वादळी ठरेल यात शंका नाही. पण तुम्हाला काय वाटतं? सोलापूर डीसीसी बँकेवर कुणाची सत्ता येईल? मोहिते पाटील आणि भाजपा एकत्र येईल का? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.